आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाकरे पवार गटाची जागा अटपावर मातोश्रीवर बैठक। शरद पवारांसह जयंत पाटील, संजय राऊतांची बैठकीला उपस्थिती। नाशिकच्या जागेवर दोन्ही गटाचा दावा। 2 तास बैठकीमध्ये खलबतं। ठाकरे गटाची यादी आज जाहीर होणार। राऊतांची माहिती, 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार असल्याची माहिती। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितनं मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती, तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर अजित पवार गट ठाम। 28 मार्चला अजित पवार गटाची जाहीर होणार यादी। सूत्रांची माहिती। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून माहितीचं काम करा। बारामती अहमदनगरबाबत झालेल्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या सूचना। माहितीच्या उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा असंही विधान। नाशिकच्या जागेवरून माहितीमध्ये कलह। हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजपच्या दिनकर पाटलांचा इशारा। शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता नाशिकच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे, दिनकर पाटलांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकमधून निवडणूक लढण्यास दिनकर पाटील इच्छुक। नाशिकमध्ये आमचे 3 आमदार, 100 नगरसेवक। नाशिकमध्ये आमची ताकद जास्त, म्हणून भाजप नेत्यांची जागा लढवण्याची मागणी। शेवटी तिन्ही पक्षांना एकत्रित निर्णय घ्यायचा असतो, फडणवीसांचं नाशिकच्या वादावर वक्तव्य। उत्तर महाराष्ट्रामध्ये एक पण जागा आम्हाला ठेवायची नाही का, गुलाबराव पाटलांचा सवाल। आजपर्यंत नाशिकची जागा शिवसेनेने लढलेली आहे, त्यामुळे नाशिकची जागा आम्हाला सुटावी, गुलाबराव पाटलांची मागणी। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर गडचिरोलीमधून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। नाना पटोलेंसह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार। उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर युती संदर्भात भूमिका जाहीर करणार। अकोल्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद। अजित पवारांविरोधात स्थानिक गटबाजी थांबवण्यासाठी जानकर बारामतीमधून लढण्याची शक्यता, तर आता ते परभणीतूनच अर्ज दाखल करणार अशी चर्चा। त्यामुळे आता सुनेत्रा पवार माघार घेतात का, हे पाहणं उत्सुकतेचं। अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीमध्ये बारामतीतून जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता, तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर सुद्धा चर्चा होणार। बारामतीमधून कोण लढणार याचा निर्णय अजित पवार घेतील। जानकरांच्या बारामतीमधून लढण्याच्या चर्चांवर देसाईंचं वक्तव्य। महादेव जानकर बारामतीमधून निवडणूक लढतील या बिनबुडाच्या चर्चा। विरोधकांकडून जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्याचं काम। सुनेत्रा पवारच अधिकृत उमेदवार असतील, अमोल मिटकरींकडून स्पष्ट। जिकडे खायला मिळेल तिकडे जातात, त्यांच्याकडे कुठलीही विचारधारा नाही। काही दिवस आधी महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी धडपड सुरू होती। संजय राऊतांचा महादेव जानकरांवर निशाणा। काही झालं तरी मी माघार घेणार नाही, माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी लढणार। विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम। बाहेरचा उंदीर गरळ ओकतोय, रुपाली ठोंबरेंकडून शिवतारेंचा बाहेरचा उंदीर असा उल्लेख। त्यांना पवारांच्या घरातील कोणाचं तरी पाठबळ, रुपाली ठोंबरेंचा आरोप। हर्षवर्धन पाटलांच्या बैठकीमध्ये फडणवीसांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा। हर्षवर्धन पाटलांवर बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या प्रचाराची जबाबदारी। फडणवीसांचा पुढील आठवड्यामध्ये इंदापूरमध्ये मेळावा। विचारात घेतलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध। बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करू नका, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। सुनेत्रा पवार आज पुण्यामधील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। भोर तालुक्यामधल्या 12 गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार। बारामतीला संसद गाजवणारा खासदार देणं आपल्या हातामध्ये, बारामतीवर साहेबांचा हात कायम। आता साहेबांनंतर त्यांच्या मुलीला पाठिंबा द्या, श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवारांचं बारामतीकरांना आवाहन। सभा कार्यक्रमांना जाऊ नका म्हणून लोकांना धमकी दिली जाते। इंदापूरमध्ये शर्मिला पवारांचा अजित पवार गटावर आरोप। आपली जाऊ खासदार होणार याचा शर्मिला पवारांना द्वेष, रुपाली ठोंबरेंची शर्मिला पवारांवर टीका।
कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींकडून महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात. आज शाहू महाराज छत्रपतींनी कनेरी मठामध्ये अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. संयोगिता राजे छत्रपती यांच्याकडून शाहूंच्या प्रचाराला सुरुवात. कोल्हापुरातील लंबाबाई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. महायुतीमध्ये रायगडच्या जागेचा तिढा सुटला. रायगडची जागा मी लढवावी असं पक्षानं ठरवलंय. सुनील तटकरेंचं वक्तव्य. मराठा समाज मुंबईतील 6 मतदारसंघामध्ये उमेदवार देणार. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाही उमेदवार देण्यासाठी सज्ज. अंतिम नाव निश्चित मनोज जरांगे पाटील करणार. सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज मराठा समाजाची महत्वाची बैठक. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाची बैठक पार पडणार. जागा लढण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. सोलापुरातून राम सातपुतेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन. भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते आणि भाजप कार्यकर्ते लागले कामाला. प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंची होणार लढत. बाहेरचा चौक इथला सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा. सोलापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये स्वागत. भाजप उमेदवार राम सातपुतेंना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं पत्र. तर 2019 पासून माझ्याकडे माळशिरस मतदारसंघाचे नेतृत्व. राम सातपुतेंचं उत्तर. 2019 पासून सोलापूर जिल्ह्यामधल्या माळशिरस विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतोय. आमदार झाल्यापासून मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेची सेवा करतोय. आयात उमेदवार या प्रणिती शिंदेंच्या टीकेला राम सातपुतेंचं उत्तर. तिकीट कापल्यानंतर डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर. आम्ही प्रणिती शिंदेंचा प्रचार करू, पण आम्हाला सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघ द्या. सोबतच दिंडोरी लोकसभेची जागा द्या. माकपचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांची मागणी. सोलापुरात शिवा संघटना सेवा जनशक्ती आक्रमक. माहितीनं म्हाडा. सोलापूरचे उमेदवार आम्हाला न विचारता दिले. सोलापुरातील लिंगायत समाजाचा आरोप. सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचे 7 ते 8 लाख मतदार. आम्ही बाळासाहेबांचा भगवा रंग सोडला नाही. भगवा रंग सोडणाऱ्यांचा नवा रंग लकलाप. खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका. भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर. रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहित पाटील कुटुंब नाराज. धाराशिव लोकसभेबाबत येत्या 2-3 दिवसांमध्ये निर्णय स्पष्ट होईल. भाजप पक्षानं सूचना दिल्यास मी निश्चितपणे लोकसभा लढवणार. सनदी अधिकारी प्रवीण परदेशींचं मोठं वक्तव्य. आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची, संविधान वाचवण्याची लढाई आहे. निवडणूक सोपी नाही, पण आम्हाला विजयाची खात्री. चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोडकर यांचा दावा. परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर. पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले. राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध. नेतृत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. शहाजीबापू पाटील यांनी खास शैलीमध्ये ठणकावलं. शिवसेनेचा उमेदवार मीच. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करणार. सदाशिव लोखंडेंची माहिती. परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही. मात्र खासदार संजय जाधवांकडून भेटीगाठी सुरू. उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष. वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश शेंडगेंची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. निवडणुका आल्या की आरक्षणाचा मुद्दा काढायचा. निवडणुका संपल्या की त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं. भारतीय जनता पार्टीचे नेहमीचं धोरण. माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड. एकमेकांना रंग लावून महाजनांनी दिल्या रंग. पंचमीच्या शुभेच्छा. नैसर्गिक रंग वापरण्याचं महाजनांकडून आवाहन. ठाण्यामधल्या कळवा पारसिक नगरमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून धुळवडीचं आयोजन. तरुणाईचा मोठ्या संख्येनं सहभाग. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेंकडूनही होळी साजरी. नातवंड आणि कार्यकर्त्यांसोबत रंगोत्सवात ते रंगले. खासदार चिखलीकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धुलीवंदनाच्या दिल्या शुभेच्छा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे उमेदवार चिखलीकर ऍक्टिव्ह. प्रकाश आंबेडकर अभय पाटलांची एका कार्यक्रमात भेट. अभय पाटील अकोल्यातून काँग्रेसकडून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक. अभय पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. जळगाव लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची बंजारा समाज बांधवांकडून धुळवड साजरी. स्मिता वाघ यांच्याकडून बंजारा समाज बांधवांसोबत पारंपरिक नृत्य. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावच्या आंबेलडोहर तांडा इथे आदिवासी बांधवांसोबत धुलीवंदन साजरी. गीतांच्या माध्यमातून महाजनांचं स्वागत.
मंत्री अनिल पाटलांकडून आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी, पारंपरिक वेशभूषा करत अनिल पाटलांकडून आदिवासी बांधवांसोबत नृत्य. परभणीमध्ये भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा बंजारा महिलांसोबत ठेका, बंजारा वेशभूषा परिधान करत केली होळी साजरी. नाशिकच्या नांदगावमध्ये बंजारा तांड्यावर रंगला धुंड खेळ, पारंपरिक पद्धतीने बंजारा समाजाकडून धुळवड साजरी. सुधीर मुनगंटीवार यांनी पोहरादेवी इथे हलगीवर धरला ठेका, सुधीर मुनगंटीवारांनी वाशिमच्या पोहरादेवी इथे जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. सांगलीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी पहाटे लमाण तांड्यावर साजरी केली होळी, पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करत लुटला होळीचा आनंद. मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंकडून धुळवड साजरी, शिवतीर्थवर कुटुंबासोबत अमित ठाकरेंकडून धुलीवंदन साजरी. बाळासाहेब थोरातांची पुण्यामधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा, उमेदवारीवरून नाराज असलेले आबा बागुल बैठकीला गैरहजर, रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल नाराज. वंचित आघाडीसोबत यावी यासाठी आमचे प्रयत्न, पुण्यातील बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. सातारा लोकसभा निवडणूक लढवणार, तुमचं भरघोस मतदान मला हवं, बिस्कुलेंचं मतदारांना आवाहन. धनगर आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दावर आजही ठाम, आरक्षणाबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू, धनगर आरक्षणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी. परभणीमध्ये वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची कसून तपासणी, दोषींवर दंडात्मक कारवाई. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वीज पुरवठा काही काळ खंडित, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल, काही वेळानंतर वीज पुरवठा सुरळीत. सांगलीच्या इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी, ड्रग्ज बनवलं जात असल्याच्या संशयावरून छापेमारी, इरळी गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय. मुंबईतल्या माहीम बीचवर 5 मुलं समुद्रामध्ये बुडाली, एकाचा मृत्यू, 1 जण बेपत्ता तर 3 मुलांना सुखरूप वाचवण्यात यश. खंडणीसाठी 9 वर्षीय मुलाची हत्या, अंबरनाथच्या वांगणी गोरेगाव परिसरामधल्या हत्येच्या घटनेने खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला, 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन.